उद्या जायचा प्लॅन झालाय फायनली. तर बॅग भरायचं चाललंय मित्रांनो. तर आजच सगळं प्लॅस्टर कम्प्लीट करते वाटतं. लय माणसं आले. तिकडं बी माणसं आहेत, इकडं बी माणसं आहेत, इकडं बी माणसं आहेत. तर मित्रांनो नेट बसवतोय आता आणि ऑइल टाकतोय. हे ऑइल. तर मित्रांनो मी दुकानातच बसलो होतो. तर हा आपला भाऊ आहे सगळ्यात मोठा. त्या दिवशी जी मोठी आली होती त्यांचा मुलगा आहे. तर भाऊ आर्मीत होता, आता रिटायर झालाय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर रात्री इथंच झोपलो होतो खॉटवर. तर आता आवाज घडी वगैरे घालतो, घरात नाही. मित्रांनो तर काल गौंडी आली होती. तर प्लास्टर केलंय काल. बाहेरचं जेवढं राहिलं होतं तेवढं बऱ्यापैकी काय नाही. ही काय ही एक भिंत केली आणि पलीकडे एक भिंत केली. आता लय ही उंच झालं. ही एक भिंत केलेली दिसती आणि आतनं छाट मारली. आता फक्त आतलंच प्लास्टर राहिले. ही थोडं राहिलं एवढं. एका दिवसात करल ते. चला असा होय ना व्ह्यू आहे. आमच्या दारात तशी चांगली झाडं आहेत, पाहू शकताय. तिकडं झाड आहेत नारळाची, इकडं आंब्याची, तिथं नारळाची अजून पण लावायच्यात. आणि ही बकरी चार नाही 3च आहेत. तर पाणी मारायला आलंय. हा कुणाचं काय कुणाचं काय. तर खाली पाईप निघलाय तर मी चाललोय पाईप जोडायला. पात्र आलंय खराब केलाय. आशिष भाई सगळी रागाने पात्र. हे माकड तोंड्याला काय कळत नाही. तुकार व्हिडिओ काढतोय. हा का रे मित्रांनो. तर आजच सगळं प्लॅस्टर कम्प्लीट करते वाटतं. लय माणसं आले. तिकडं बी माणसं आहेत, इकडं बी माणसं आहेत, इकडं बी माणसं आहेत. पहाड बांधायचं चाललंय. किती पिशव्या कापल्या तिकडं? 6. चल 2 मिनिट. चाय लिहिलं. तिकडं पण पाड बांधायचं चाललंय. इथं माल कालावला बा. मित्रांनो तर इथं नारोळीच्या इथं ह्या पुलाचं काम चालू आहे. म्हणजे एकच पूल राहिला आहे. हा उंडवडी ते सुपा रोडचा एकच पूल राहिला होता, जो खाली होता जेव्हा पाणी जात होतं. त्याचं पण काम झालंय. आता घरनं मला निघायला वेळ झाला 10:30. कारण गौंडी आले होते. त्यात सिमेंट आणायला भाऊ गेलता, त्यामुळं प्लास्टरच्या अगोदर पाणी मारून घेतलं होतं सगळं ह्याला. आणि मग त्यांना काही प्रॉब्लेम होते, काय कुठं काय तोडायचं, कुठं काय बाहेर आलंय, काय नाही ते सगळं सांगितलं. आणि आता निघालोय. आज तसं मला जायचं आहे. बघू मी तर आता मला वाटतंय घरच्या घरीच ऑइल चेंज करावं आणि जावं. आता काय दुसरं काय नाही आपण. बघूया कसं होतंय आता. तर मित्रांनो मी दुकानातच बसलो होतो. तर हा आपला भाऊ आहे सगळ्यात मोठा. त्या दिवशी जी मोठी आली होती त्यांचा मुलगा आहे. तर भाऊ आर्मीत होता, आता रिटायर झालाय. तर भाऊ येतो कधी मध्ये गावाला, बारामतीला राहिलं. तर भाऊ काय म्हणशील? 26 वर्ष झाली नोकरी केली आर्मीमध्ये. माझ्या भावाचं दुकान आहे म्हणून बघायसाठी आलतो मी. तर खूप छान वाटलं मला. ओके बाय. मित्रांनो तर जेवण करतोय आता. भेंडी भरलेली, म्हणजे मसाल्याची भेंडी एक नंबर मला आवडते. आणि आत्ताच आपला तो आर्मीवाला भाऊ होता तो येऊन गेला. तर चला मला व्हिडिओ वगैरे एडिट करायचे होते, पण भाऊ आला होता. लई दिवसातनं भेटला. मग गप्पा मारत बसलो. तास 1.5 तास गप्पा मारतच बसलो आम्ही. आता जेवण करतो मग व्हिडिओ एडिट करतो. चला. आणि गाडीचं ऑइल पण चेंज करायचं, तर ऑइल वगैरे पण चेंज करून घेतो आता. चलो.
मित्रांनो तर काय झालंय आता मी फिटरला आताच फोन केला जस्ट, तर म्हणतोय की आज बुधवार आहे त्यामुळे सगळीकडे गर्दी आहे फिटरकडं. तर ते म्हणला उद्या बिद्या आणा. तर उद्या तर आपल्याला जायचं आहे ट्रिपला. तर काय करतो आता मीच ऑइल चेंज करतो. काही एवढा ऑइल चेंज करतो. बाकीचं काय 700-800 किलोमीटरचा प्रवास आहे. जिथं मला वाटेल काय समजा लायनर वगैरे चेंज करायचं त्या गावातच चेंज करून घेईन मी. तर चला बघूया. आता ऑइल चेंज करतो मी, तुम्हाला दाखवतो कसं ऑइल चेंज करायचं. एकदम सोपी प्रोसेस असते ऑइल चेंज करायची. तर करूया ऑइल चेंज. चलो मित्रांनो, तर चला पाना घेतलाय आता 20-22चा आणि ऑइल बदली करू. तुला काळं ऑइल भरायसाठी एक डब्बा पाहिला पाहिजे. चलो चलते तुम्हाला दाखवतो कसं काय त्यात टाईम लॅप्समध्ये दाखवतो. नंतर त्याला मी हे करून टाकल का कसं पाहिजे टाईम लॅप्समध्ये पाहिजे. आता तुम्हाला काय कळणार आहे तुम्हाला बघूया कसं होते. मित्रांनो तर गाडी इथं उभा आहे तर तुम्हाला दाखवतो. आता पहिले मेन स्टँडला लावतो गाडी. निघलाय आता. ऑइल किती निघतंय ते बघूया. ऑइल कमीच असेल ते असं ऑइल येतं खाली नट काढले. हाय मला वाटलं इतके बरेच दिवस झाला ऑइल चेक केलं नाही मी. मला वाटलं ऑइल नसेल पण हाय ऑइल. कमी तसं मित्रांनो. तर ऑइल लेवल कमी झाली. किधर रे भाई. हां इधर से अच्छा दिख रहा है. मित्रांनो ऑइल लेवल कमी झाली आता. तर नट बसवतो आणि नवीन ऑइल टाकतो. यात किती अर्धा लिटरच्या थोडं जास्त निघलं 600 ml. म्हणजे अर्धा लिटर डब्यात कमी बसतं थोडं. इकडून बघ. हां अर्धा लिटर म्हणजे डब्यात थोडं कमी ऑइल असतंय. तर डबा फुल व्हायला म्हणजे 600 ऑइल निघलं. इथे 1 लिटरच्या आसपास निघायला पाहिजे होतं. याला पकडायला सांगतो आता. हे पोरगा आलंय कॅमेरा. मित्रांनो तर ऑइल आता हे ऑलवेक्सचं टाकतोय. लई दिवस झालं. हे पण चांगलं ऑइल आहे. याची ब्रँडिंग नाही झालेली एवढी आमच्या इथं. ऑलवेक्सचं 1 नंबर ऑइल आहे. तर हे टाकून बघतो आता मी. कारण हे लई दिवस झालं शिल्लक आहे. शिल्लक ठेवून काय उपयोग आहे. तर आपल्या गाडीवर वापरून बघावं. कारण ऑइल चांगल्या क्वालिटीचं आहे. 1 नंबर ऑइल आहे. रेट पण जास्त आहे याचा. पण लोकांना नाव माहीत नाही त्यामुळे कोण घेत नाही. तर आता लावूया. कुठं आला आपला कॅमेरामॅन भाई शिव माझ्या इथं. तर मित्रांनो नट बसवतोय आता आणि ऑइल टाकतोय. हे ऑइल नट वगैरे आवळला खालचा ऑइल वगैरे काढून घेतलं जुनं. आता हे ऑइल टाकतो आणि हे ऑइलमध्ये लेवल येणार नाही. हे 900 ml चे अजून 200 ml तरी टाकायला लागणार आहे. तर 200 ml आपण दुसरं अजून एक डब्यातलं टाकायला लागेल. बघूया ऑइल कसं आहे. रेड कलरचं दिसतंय. हां जवळ घे. क्लोज घे ह्याच्या. ऑइल पैसे घे. मित्रांनो कॅमेरा जो पकडला आहे ना तो आमच्या इथं एक आहे राहिला पुष्टवाला. त्याच्या तिथला आहे पोरगा आहे. ते को मराठी समजती आहे का रे. हाँ थोडी समज रही ना. मित्रांनो तर आता ऑइलचा एक डबा टाकलाय. अजून मी पावशेर ऑइल अजून टाकतो त्यात. तर ऑइल घेऊन आलो. तर मित्रांनो तर ऑइल घेऊन आलोय. आज इथं से भाई. तर ते डबा टाकून एवढे एक्स्ट्रा ऑइल टाकतोय. कारण म्हणजे ह्या गाडी उभं इंजिन आहे ना त्यामुळे ऑइल जास्त लागतं. याला 1200 ml लागतं ऑइल. ही पण मला कधी माहीत झालं ज्यावेळेस माझं इंजिन लॉक झालं ना ह्याच्यात तेलंगणामध्ये. त्यावेळेस मला कळलं की भाऊ 1200 ml टाकत जा. म्हणजे काही कमी झालं तरी जास्त अडचण नाही आहे. तर आता बघूया लेवल किती आली.
चला लेवल बिवल ओकेमध्ये आली, काय अडचण नाही आहे. एकदा फक्त काय करतो मी, चेन एक आवळून घेतो. तर चेन आवळायला माझ्याकडे सगळं पानं नाही येत आणि बघूया ब्रेक टाईट करून नाही तर ब्रेक लाईन चेंज करून घेऊया. देतो मेरे मित्रांनो. तर गाडीला पाणी मारतो जायच्या अगोदर, आल्यापासून धुतलीच नाही आहे तर धुतो जरा गाडी. तिथं काय शिवम? नाही मारण्यात मी. मित्रांनो पाणी मारतो गाडी. मित्रांनो तर फडका आणतो, फडकं मारतो. इथं काय शॅम्पू अवेलेबल नाही आहे, शॅम्पू नाही आहे. घरी असतं तर शॅम्पू मारला असता. चल मित्रांनो, तर आता लवकरच घरी निघतोय आज. तर घरी जाऊन जरा बूट वगैरे धुतो, कारण उद्या आपल्याला निघायचे. ते बूट खराब आहेत, मी तिकडून आलं बूट पाहिलेच नाही तर बूट धुतो आणि मग बॅग बिग भरायचे, त्याचं पण व्हिडिओ काढायचा आहे. तर चला चाललोय मी घरी आता. मित्रांनो तर निघालोय आता मी घरी. तर दुकान वगैरे बंद केले आणि आता निघालोय. बघूया इथं ब्रेक लाईनर घेतले, जर चेंज झाले आता तर चेंज करतो, नाही तर वाटत कुठं चेंज करतो, काय अवघड नसतं ते जास्त. तिथं चेन बिन आवडून गेली तर चेंज करते. तर चलो मित्रांनो, तर सुप्याचा बाजार आहे आज, त्यामुळे गर्दी, गाडी बी बंद पडली. चला चला. फिटर आहे का? गेले का? बरं बरं, उद्या का? ठीक आहे. हो मित्रांनो, तर बुधवारचा बाजार आहे आज. बरं चला मी चाललोय घरी. आपल्याला बॅग वगैरे पॅक करायची, बूट वगैरे धुवून काढायचं. काय काय करतोय? चला काय केलं आत? मित्रांनो तर घरी पोचलोय आता. बघूया काय आहे. त्या पाणी मारायचं लागणार आहे की आता? मारायचं पण लय खाताना हे केलं की मॅच त्याने, त्या अँगलने फक्त अडचण केली. बाकी पट्टी बरंच राहिलंय की अजून. एक दिवसाचं राहिलंय. 2 जणांचं काय एका जणाचं? 2 जण लागतील. कोपरं हिंदानं कोपरं बिपरं बांधायला 2 जण लागतील. ती ही का नाही भरून घेतलं तुझ्याकडं? मित्रांनो तो बूट धुतोय आता. बूट आपले तिकडून आल्यापासून आपण वैष्णवदेवीहून, तिथंच मी लास्ट टाइम घातलं होतं. वैष्णवदेवीचा ट्रॅक काय पण त्याच्यावर बूट काय घातलं नाही. आता बूट धुतोय. वॉश मारतोय. मित्रांनो तर जेवण झालंय आता. उद्या जायचा प्लॅन झालाय काही, तर बॅग भरायचं चाललंय. पाहू शकता एकच, दरवेळेस मी 3 बॅग घेऊन जातो पण यावेळेस एकच बॅग घेतोय. एक पण नॉर्मल सॅक घेऊन गेलो असतो तरी चाललं असतं मी, पण म्हणलं स्लिपिंग बॅग आणि टेंट घेऊन जाऊ. आपली कुठं राहायची सोय नाही झाली तर आपल्याला पेट्रोल पंपावर थांबता येईल, म्हणजे बजेट कमी लागतंय. बजेट टेंट बीट असल्यावर थोडं वागवायला लागेल सामान. थांब 2 मिनिटं. इथं लाईट लागा नाही व्हिडिओ काढायसाठी. लागते का बघ आता? फोटोग्राफी आता इथं उजेड केलाय जरा आणि प्लास्टर केलंय आज, त्यामुळे सगळं बॅग बिग सगळ्या फॅक्याने राहिले. बरं बाया, आता काय काय सामान घेतोय ते दाखवतो तुम्हाला. मित्रांनो तर आपण फायनली उद्या निघतोय, तर त्यासाठी बॅग पॅकिंग करतोय. तर आपण जास्त काय सामान नेत नाही यावेळेस. ती एक बॅग आहे मोठी, ती एक चालवली, ती
ती तरी कशासाठी चालवली, कारण आपल्याला काही जास्त कपडे वगैरे नाही द्यायचे, आपण 3 ते 4 दिवसात माघारी येणार, ते पण आपण सिक्वेन्सनी करणार आहे म्हणून 3 ते 4 दिवस लागतात, 5 पण दिवस लागू शकतात. आपण परत महाडला जाणार, परत ह्याला ठेवूला येणार, परत लेण्याद्री जाणार, असं जाणार, त्यामुळे लागू शकतात. त्यामुळं काय केलंय मी, टेंट आणि स्लिपिंग बॅग घेतली, त्यामुळे मी मोठी बॅग घेतली, नाही तर नॉर्मल सॅकमध्ये बसले असते, 2 तर कपडे जोडी कपडे घेतले, बाकीचं काय नाही. हे आपले सेफ्टी गिअर्स आहे आणि हे ग्लोव्स वगैरे, हेल्मेट आहे, एवढंच सामान घेऊन चाललोय. एक हवा मारायचा छोटा पंप आहे माझ्याकडे, यश पंपांचा पंप एक आहे, आणि थोडे गाडीचे प्लगचा पाना, प्लग वगैरे ते साहित्य, बाकी जास्त काही नाही. हे लायनर घेतले, मला आज बदली करायची होते, लायनर काय बदली करायला जमलं नाही, त्याची एक कांडी आणली, तो तिथं पप्पा बसल्या तिथं कांडी. असा पंप आहे पोर्टेबल, तुम्ही पण घेऊ शकता, ऑनलाईन भेटतो हा, एवढीसाच होतो तयार. अशा प्रकारे एवढं सामान घेऊन चाललंय, जास्त काही नाही चालवलेलं, तरी ही बॅग फुल बरं, कारण ह्या दोनच ही. तर चला, एवढं सामान घेऊन चाललोय आता मी. बाकी तुम्हाला जर मोठ्या ट्रिपसाठी काय काय सामान घेऊन जायचे ते पाहिजे असेल तर माझं ऑलरेडी संपूर्ण भारत यात्रेसाठी काय सामान घेऊन गेलो होतो मी, त्याचा व्हिडिओ पण आहे, आणि आता प्रयागराजला काय सामान घेऊन गेलो होतो त्याचा पण व्हिडिओ आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि काय करा, सबस्क्राईब करा. काय करा, फॉलो करा. मला पण लॉंग ट्रिपला जायचं असेल आणि बॅकपॅकिंगमध्ये काय काय घ्यायचं असेल टू व्हीलरमध्ये, ते जर पाहिजे असेल तर त्याच्या लिंक मी खाली दिले, ज्यामध्ये मी संपूर्ण भारत यात्रेसाठी गेलो होतो त्यावेळेस बॅकपॅकिंगमध्ये काय काय केलं होतं, आणि त्यानंतर प्रयागराजला गेलो होतो त्यावेळेस बॅकपॅकिंगमध्ये काय केलं होतं. आणि जी माझी सगळ्यात पहिली ट्रिप होती ह्याला केदारनाथला, त्यावेळेस पण मी बॅकपॅकिंगमध्ये काय काय केलं होतं, त्या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय, तुम्ही तिथं जाऊन ते व्हिडिओ पाहू शकताय. चला बाय बाय. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.